सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। मी सुजाता विजय नलवडे बोलते। सरकारी हॉस्पिटलला मी गेले, तिथं मला HIV म्हणून सांगितलं मी पॉझिटिव्ह आहे। HIV पॉझिटिव्ह आहे म्हणून तुम्ही तातडीने पंढरपूरला जावा, ते गोळ्या चालू करा म्हणजे तुम्ही बरं व्हाल आणि असं बोलले मला की मी गेले आणि माझ्या बाळाला काय होणार नाही, तुम्ही लवकर आला असता तरी मला गर्भपात केला असतं, काहीतरी केलं असतं म्हणून सांगितलं हे असं। मग मी गेले तर पंढरपूरला गेले आणि तिथं मला गोळ्या वगैरे चालू केलं। ते 1.5 वर्ष झालं मी गोळ्या खाते आणि 1.5 वर्ष झालं बाळाला 6 महिने झाल्यावर माझे सासरे आले की न्यायला चल तू आमच्याकडे चल आता घरी आपल्या, म्हणून मी गेली। तिथं गोळ्याचं काय प्रकरण सांगितलं नव्हतं, तिथं 3-3 महिन्याचे गोळे देत होते मला, हे कशाचे आहेत म्हणून सांगितलं तरी मी टाळाटाळा केले त्यांना की सांगितलं नाही की काय सुद्धा मी अशा गोळ्या आहेत ती, म्हणून मी घाबरून काहीच बोलले नाहीत, कारण की माझा संसार उद्ध्वस्त होईल म्हणून मी काय त्यांना सांगितलंच नाही। मग माझ्या सासूला मला शंका वाटली की माझ्यात काहीतरी दोष आहे, हिने काय खरं काय बोललं नाही, म्हणून तिने दवाखान्यात नेलं कराडच्या, तिथं टेस्ट केलं दवाखान्यात की तू असं आहे, चल तुला टेस्ट करावं आणि तू त्या डॉक्टरांनी सांगितलं की हे HIV ची गोळी आहे ती। रात्री आले टेस्ट करून आले की तू जा आता माहेरात, थांबू नकोस तू, म्हणून मी आले माझ्या माहेरात आणि तिथं डॉक्टरने 3ऱ्या का 4थ्या दिवशी मला सांगितलं की तुम्ही पॉझिटिव्ह आहे म्हणून, फोन करून म्हटले की तुम्ही पॉझिटिव्ह आहे असं सांगितलं मला। मी असे की शॉकच बसला की मला खरंच मी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का म्हणून, असं शॉक बसला की निगेटिव्ह आहे का मी म्हणून। परत मला एवढं धक्कादायक बसले की खरंच की पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं काय होऊ शकतो असं म्हणून टेन्शन आलं की पहिल्यांदा गेली ती पॉझिटिव्ह आल्यामुळे टेन्शन घेतलं मी जरा की बाबा हे व्हायला लागले, मला असं त्रास व्हायला लागलं मला